पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। 10% एसईबीसी आरक्षणावरून हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। यावेळेस हायकोर्टानं एक मोठी टिप्पणीही केली आहे। कुणबी जात प्रमाणपत्र आणि एसईबीसी या दोनपैकी कोणतं आरक्षण कायम ठेवणार आहात असं हायकोर्टानं सरकारला विचारलंय। पाहूया। हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं काढलेल्या GR वरूनच ओबीसी नेते आक्रमक झालेले असतानाच मुंबई हायकोर्टानं मराठा समाजाला 2 आरक्षण कसे असा प्रश्न केला। गेल्या वर्षी शिंदे सरकारनं एसईबीसी अंतर्गत 10% आरक्षण दिलं। त्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे। एसईबीसीच्या आरक्षणाविरोधातील याचिकाकर्त्यांकडून ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी हायकोर्टात युक्तिवाद केला। संचेती यांनी म्हटलं की पात्र मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। त्यावर कोर्टानं म्हटलं की मराठा समाजाला आता 2 आरक्षण आहेत। राज्य सरकारनं कोणतं आरक्षण कायम ठेवायचं यावरून निर्णय घेतला आहे का? संचेतींनी युक्तिवाद करताना मराठा मागास नाही असा उल्लेख केला। मराठा समाज मागास नाही। अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत। मराठा समाजातील अनेक लोकांकडे पक्की घरं आहेत, फ्लॅट आहेत, मग ते मागास कसे? त्यावर सरकारकडून महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी सांगितलं, राज्यात 28% मराठा आहेत, त्यातील 25% गरीब आहेत। संचेती यांच्या आकडेवारीवरून कोर्टानं म्हटलं की मराठा समाजाची मुलं 10वीला जरी जास्त असली तरी पुढे उच्च शिक्षणात त्यांचा आकडा कमी होत आहे। पुन्हा संचेतींनी सांगितलं की गायकवाड समितीनं दिलेला मराठा मागास असल्याचा अहवाल सुप्रीम कोर्टात टिकला नाही। तुम्हाला लईच वाटतं मराठ्याला 1 आरक्षण आहे, 2 आरक्षण आहे, 3 आरक्षण आहे असं जर प्रत्येक क्षेत्रात वाटतं आणि ज्या क्षेत्रात जातीवादाची अपेक्षा नाही आम्हाला त्या क्षेत्रातून सुद्धा असे जर प्रश्न विचारले जाते की 1 आरक्षण आहे, 2 आरक्षण आहे, मराठ्याला कोणचं ठेवायचं, तर हे वेदनादायी आहे जनतेसाठी म्हणून। कारण जिथं न्यायदान होतं तिथं असं काही उच्चार काढला जातो हे मात्र शोकांतिक आहे। पण हरकत नाही, 2 येतं 3 आरक्षण येतं ते म्हणण्यापेक्षा मराठ्याला देऊन टाका ना सरसकट। तुम्ही करा ना, एकदा जो काय निर्णय करायचा सगळ्यांना बसवा आणि करा। आता एसईबीसी मध्ये नाही, EWS मध्ये काही लोक घेत आहेत, याला चॅलेंज होत आहे। आणि आम्ही म्हणून म्हणतो की ओबीसीचं आरक्षण 42% करा। तेलंगणाने केलं तसा। भाऊ प्रभारी होते तिकडे, त्यांनी ते सगळी त्याची नीव ठेवलेली होती, माणिकराव ठाकरे साहेब। 42% आरक्षण लागू झाला, तिथे होऊ शकतं, इथे का होऊ शकत नाही? पण ही नियत नाही, खेळवण्याची नियत आहे सरकारची। त्यामुळं हे जे एसईबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आता सरकारची पुन्हा कसोटी लागणार आहे। सरकारनं हैदराबाद गॅझेटवरून GR काढला, त्यावरून भुजबळांचे कार्यकर्ते हायकोर्टात गेलेलेच आहेत। त्यामुळे आरक्षणावरून गँगवॉर होऊन मंत्र्यांचे खून पडतील अशी टीका संजय राऊत यांनी केली। मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही। गँगवॉर होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवता येते। मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला, मग भुजबळजी असतील, मग इतर समाजाचे लोक असतील, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा, स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे, नाही का? मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार असता। इथं तुमच्या पोटामध्ये कितीही असेल की महाराष्ट्रामध्ये अराजकता माजावी, महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचे खून पडावे ही तुमची सुप्त इच्छा असली तरी ती तुमच्या स्वप्नात देखील पूर्ण होणार नाहीये। एसईबीसीच्या आरक्षणावरून हायकोर्टात पुढची सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे, तर GR वरून सोमवारी सुनावणी आहे। त्यामुळे GR वरच्या सुनावणीकडे लक्ष असेल। कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।